दोन जागावर तिढा आहे, काय सांगाल? नाही, कुठल्याही प्रकारचा तिढा नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित बसल्यानंतर 8 जागा काँग्रेस, 4 जागा उभाटा आणि 3 जागी राष्ट्रवादी लढेल अशा स्वरूपाचं आमचं सामंजस्य त्या ठिकाणी झालं होतं. आणि यासोबतच काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देण्याचं देखील धोरण आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे उमेदवारीची प्रक्रिया ही आता सुनिश्चित झाल्याची सध्या सुरू आहे. काही ठिकाणी मी सुरुवातीला सांगितल्यानुसार गनिमी गावा पद्धतीनं देखील काही निर्णय आम्ही राखून ठेवलेले आहेत आणि कुठेही तिढा नाही. आणि परस्पर संवादातून या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरं जातो. दादा, तुम्ही मोदी दलिंदर हे वक्तव्य केलं, त्यानंतर तुम्ही माघार घेतलं, कसं झालं, काय सांगा? मोदींना दलिंदर जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा दलिंदर हा चरित्र दर्शवणारा, निकाल दर्शवणारा आणि एकंदरीत देशाची जी वाताहत चालली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत चाललेली आहे, अर्थव्यवस्था विस्कळीत होत चाललेली आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, उत्पन्न खर्च वाढलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जो संस्कृत शब्द आहे दारिद्र्य, या दारिद्र्य शब्दाचा बोलीभाषेमध्ये जो उपयोग केला जातो तो दलिंदर या स्वरूपामध्ये म्हटला जातो. आणि तशी दलिंद्रीची अवस्था आज अर्थव्यवस्थेला आणि तरुणांना रोजगाराच्या अनुषंगाने, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आणि एकंदरीत डिझेल टंचाईपासून सर्व गोष्टीमध्ये तसा बकालपणा आलेला आहे. त्यामुळे हा कॅरेक्टर दर्शक अशा स्वरूपाचा एक शब्द होता आणि तो समजला नाही. आणि भारतीय जनता पक्षाने बरळले, जीभ घसरली, शिव्या दिल्या असं जे म्हटलं, दलिंदरी कुठल्याही पद्धतीची शिवी नाही. हा बोलीभाषेतील सराव असणारा एक वाक्यात उपयोग आहे. आणि इतप्पर हा शब्द समजून घेण्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे बगलबच्चे कमी पडले असतील तर दलिंदरच्या ऐवजी मी पनोती हा मोदींच्या संदर्भात केलेला जो उल्लेख होता, या उल्लेखावर, दोन्ही उल्लेखावर मी कायम आहे. दादा, जी पेट्रोल डिझेलची जी समस्या आहे आणि शेतकऱ्यांचा आता हंगाम सुरू होत आहे, त्यांना कॅननं पेट्रोल डिझेल दिला जात नाही, तुमची काय मागणी आहे? एकंदरीत शेतकऱ्यांच्या एकंदरीत शेतीच्या मशागतीच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीमध्ये थेट बांधावर डिझेल जाण्याच्या अनुषंगानं योजना आखली होती. तशाच स्वरूपाच्या योजना ह्या आखून डिझेल हे जे आहे ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हा देण्याचा उचित वेळ आहे. आणि ती जी जुनी 2014 पूर्वीची जी योजना होती त्या योजनेचा पुनर्विचार एकदा केंद्र सरकारने केला पाहिजे. मात्र पेट्रोलियम मंत्री जे आहेत हरदीप सिंग पुरी, हे एप्स्टीन फाईल मध्ये त्यांचं नाव आल्यापासून ते नदारत आहेत. त्यामुळे पेट्रोलियम मंत्री जे आहेत हे देखील गायब आहेत. त्यामुळे नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब और हरदीप पुरी भी गायब अशी असणारी एक परिस्थिती आणि त्यातून डिझेल टंचाई निर्माण झाली. दादा, सरकारच्या काही मंत्र्यांचे वक्तव्य आले आहे की साठेबाजी होऊन राहिली आणि त्यांचा रोग शेतकऱ्यांकडे आहे. साठेबाजी जर सरकारमधलेच लोक जर आरोप करत असतील आणि म्हणत असतील तर मग तुम्ही काय करताय? तुम्ही विनाकारण त्या खुर्च्या उभवत आहे का? अंड्यावर कोंबडी जशी अंडे उभवते तशी तुम्ही सत्ता उभवत आहे का? आणि त्यातून भ्रष्टाचार बाहेर काढताय का? हा माझा थेट प्रश्न आहे त्यांना. दादा, आतापर्यंत 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे आणि त्याच्यावर 30,000 कोटीचा खर्च झालेला आहे. आता हे वसिल कोणाकडून करायचे? सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या नावावर पुरुषांना अनुदान दिलं गेलं. अपात्र ज्या लाभार्थी आहेत ते त्यामध्ये घुसले, ते पहिल्याच पंक्तीत ते अनुदान घेऊन लाटून लापता झाले. तर या संदर्भामध्ये संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी. दादा, तो आता नीटचा जो प्रॉब्लेम झालेला, पुन्हा परीक्षा उघडलेली आहे, काय सांगाल याच्यामध्ये कोणाची जबाबदारी फिक्स? जबाबदारी निश्चित आहे, ती प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे. कारण प्रधानमंत्री या अनुषंगानं वारंवार झालेल्या नीटच्या अनियमितता हे दाबत आलेले आहे. मागच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सांगितलं की 70 वेळेस पेपर फुटले, याच्यावर चर्चा करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मात्र लोकसभेत चर्चा झाली नाही. चर्चेतून सरकारने पळ काढला. तर दुसरीकडे भारतामध्ये सर्वात मोठं नीट एक्झामिनेशनचं हब हे कोटा आहे. आणि कोट्याचे जे खासदार आहेत हे लोकसभेचे खासदार आहेत. आणि तेच नो 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 असं म्हणत असताना ही चर्चा होऊ देत नाही. म्हणजे जो स्पीकर लोकसभेचा आहे त्यांच्या मतदारसंघातच याचं मोठं रॅकेट आहे, ते या चर्चेला तयार नाही. पंतप्रधान आपले सिलेंडर आहेत, ते याला तयार नाही. आणि आता यंत्रणेवर विश्वास राहिला नाही म्हणून आता हवेतून पेपर येणार आहे अशा पद्धतीचा जो एक हास्यास्पद निर्णय घेतला गेलाय, याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार नावाची यंत्रणा ही अस्तित्वात राहिलेली नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आहेत. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ले होत आहे. लोकशाहीला गुंडाळून ठेवण्याची भारतातली सुरुवात ही यापूर्वी झालेली आहे. कोणी बोलत असेल तर त्याच्यात शेलक्याबाजीने बोलणं, 40 पैशाचे ट्रोलर त्याच्या मागे लावणं, या गोष्टी सुरू असताना
आता भारतीय जनता पक्षाला दंडेलशाही हुकुमशाही आणायची आहे, जिसकी हात में दंडा उसकी भैंस, या अनुषंगाने जंगलराज आणायचा आहे. याची बंगालच्या अनुषंगाने झालेले दर्शन आहे. तर भारतीय जनता पक्षाला सर्व संविधानवाद्यांनी आणि सभ्य समाजाची अपेक्षा असणाऱ्या लोकशाहीवाद्यांनी भारतीय जनता पक्षाला थांबवलं पाहिजे. मराठा आरक्षण